आणि रोख रक्कम रुपये 1000 जे प्रायोजित केले मनीष ढोलम यांनी ते वितरित केलं जातं प्ले बॉयज मालवण या टीमला. सामना चालू करा. सामना चालू राहून दे. बबल नाईक स्ट्रायकर एंडवर. पहिला बॉल डॉट. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. सुनीलजी नाईक आणि त्यांच्या समवेत अर्जुनजी चिंदरकर यांच्या शुभ हस्ते अंतिम विजेता संघ प्ले बॉयज मालवण. उद्योजक बाळा चिंदरकर यांचे सुपुत्र अर्जुनजी चिंदरकर, समवेत सुनीलजी नाईक, आबाळमाया ग्रुपचे सर्व राकेश डगरे या प्रदर्शित सामन्यातील विजेता संघ अर्थात प्ले बॉयज मालवण या टीमचा सन्मान केला जातोय. आशिष शेलटकर, दीपक भोजने, रिजवान शेख, वैभव सावंत, तमास अलमेडा, बबलू मांजरेकर, रमेश रेवणकर, अशोक तारी, देवानंद धुरी, प्रशांत तोडणकर, भाई मालणकर आणि सुशील शेडगे या सर्वांसाठी एकदा जोरदार उदंड टाळ्यांचा गजर. मैदानावर सामना चालू हा पहिलं सेमीफिनाले. महापुरुष देवली संघाने जिंकलो टॉस, घेतली फिल्डिंग आणि साई माऊली तिरवडे संघाची सलामीची जोडी बबल नाईक आणि सुजित सावळ. एक ग्रुप फोटो. प्ले बॉयज मालवण संघ विजेते ठरलो. वेल प्लेड प्ले बॉयज मालवण, वेल प्लेड रिजवान आणि वेल प्लेड तमास. तमास सर संध्याकाळी भेटूया 100 इडियट्स या ग्रुपवर. मैदानावर प्रीटचा इशारो. बबल नाईक ऑन फायर. बबल नाईक सज्ज होतो या बॉलसाठी, जणू काय वाट बघी होतो. चेंडू मिळाले समोर, मागे सरसवत रूम बनवली, स्टान्स ओपन केलो, मिडल केलो आणि मिड विकेटच्या मस्तकावरसून चेंडू पिटाळलो. आबाळ माया षटकार. जबरदस्त शॉट. पहिलं सेमीफिनाले 4 ओव्हरची मॅच, 2 बॉल मध्ये 10 रन्स. बॉलिंग मार्कवर भूषण आणि त्या षटकारानंतर बबल नाईकान मारलेलो अजून एक लांब लचक षटकार. गावगाता गजाली आणि बॉब मारता शेजारी. हे बॉल इतको लांब गेलो जो शोधण्यासाठी कदाचित गुगल मॅप नाहीतर मग आमच्या मनीष पिशेचो ड्रोन कॅमेरा वापरूचो पडतलो. 3 बॉल 16 रन्स. वेंगुर्ला तालुक्यातल्या होडावड्यासारख्या छोट्याशा गावचो खेळाडू क्रिकेट खेळता काय आणि क्रिकेटच्या जोरावर जयपूर मधल्या स्पर्धेचो बेस्ट बॅटरचो 51,000 रुपयांचा पुरस्कार आपल्या नावे करता काय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा या भूषण असा बबल नाईक ज्याचा नाव असा. बबल नाईकला जणू काय लागली नजर. कॉमेंटेटर कर्स आणि बबल बॅक टू दी पॅव्हिलियन. एक सन्मान करूया. सन्मान होतोय आदरणीय ललित बुधाजी ढोलम यांचा. आदरणीय सन्मान मूर्ती श्री ललित बुधाजी ढोलम, आपण फार्मसी क्षेत्रात देत असलेल्या उत्कृष्ट योगदानामुळे आपली मालवण तालुका केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपल्या या उल्लेखनीय कार्याबद्दल आबाळमाया ग्रुप यांच्या वतीने हे सन्मानपत्र देऊन आपणा सन्मानपूर्वक गौरविण्यात येत आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. खरंच आनंद वाटला तुमचं कर्तृत्व पाहून आणि अभिमान वाढला तुमचं यश बघून. जीवनात तुम्हास मिळालेलं हे यश उत्तरोत्तर असेच वाढत राहो. यशाच्या अनेक पाऊल वाटा तुम्हास मिळत राहो हीच आबाळमाया ग्रुपच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. हे सन्मानपत्र देऊन सन्मान मंचावर संपन्न होतोय. आदरणीय ललित ढोलम यांचा सन्मान आबाळमाया ग्रुपच्या वतीने हा सन्मानपत्र देऊन संपन्न होतोय. धन्यवाद ललित जे, आपले मनपूर्वक आभार. मैदानावर जाऊया.
पहिलं सेमीफिनाले लाखाचे 12,000 करणारो, 21,000चे 5,000 करणारो आणि त्यामुळे हे सामना महत्वाचं. पहिल्या ओव्हरीचा खेळ सरलो, रन झाले 16. बबन नाईकचे 2 सलग सिक्सर, त्यांनी रचलेले पाया आणि त्याच्यावर कळस चढवण्याच्या इराद्यान मैदानावर. स्ट्रायकर एंडवर सुजित सावळ, नॉन स्ट्रायकर एंडवर विनय पावणोजी. बॉलिंग मार्कवर राजाराम आचरेकर, देवली गावचा खेळाडू ज्यांनी या स्पर्धेत मेडन विकेट हॅट्रिक आपल्या नावे केली. मेडन ओव्हर आणि विकेट हॅट्रिक हे दोन्ही पराक्रम एकाच ओव्हरीमध्ये ज्याच्या खिशात असत तो महापुरुष देवली संघाचो राजाराम आचरेकर. दुसऱ्या ओव्हरीचं पहिलं बॉल, धाव संख्या 17. स्ट्रायकर एंडवर विनय पावणोजी, याचा नाव फक्त विनय असा, बाकी बॅटिंग फक्त आणि फक्त आक्रमण. त्या आक्रमणाचा इशारो. बॅटिंग नरेज, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असा, सुजित सावळने स्ट्राईक सोडली, 2 रन पूर्ण झाले. तिसऱ्यासाठी सुद्धा पावला बदलली आणि सुजित डेंजर एंडवर थ्रो चुकलो. गणपती पुढल्या दाराक आणि फुगडी पाटल्या दाराक. नको 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 पायलेक सको. दाजी नाईक बर्थडे स्पेशल. दाजी तुझ्या प्रत्येक षटकारासाठी राज सोनुर्लेकर आणि आनंद गावकर यांच्यासाठी प्रत्येकी 200 रुपयांचा पारितोषिक जेव्हा दाजी या बॅटिंग साठी येतो तेव्हा. वीस धावा, 1 विकेट. सुजित स्ट्रायकर एंडवर. सुजितचा शॉट मिड विकेटचा आणि स्कोअर लेगच्या दिशेन. दोघे जण फक्त बघित राहिले, दोघे राहिले रांदीत आणि ढोरा पोचली डीप स्कोअर लेगच्या पांदीत. मॅक्झिमम डायरेक्ट चंद्रार आबाळ माया षटकार. प्रोजेक्टेड स्कोअर 70 आणि हे जर 70 झाले ना तर लय कठीण असं दुसऱ्या इनिंग मध्ये. पण महापुरुष देवली संघाचा प्रयत्न असतो या समोरच्या टीमला 50 पेक्षा कमी धावसंख्येत रोखण्याचो. 9 बॉल मध्ये 26 रन बनवले, त्यामध्ये सुजितचो 1 सिक्सर आणि बबलचे 2 सिक्सर. इनसाइड आउट कव्हरच्या दिशेन, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सचिन आचरेकरने टिपलो एक अप्रतिम झेल. दुसरी विकेट. घटके बैरार आणि घटकेत बैलार. 26-2. नंबर 4च्या पोझिशनवर बॅटिंग साठी येणारो आज ज्याचा वाढदिवस असा, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सिंधुदुर्ग सीओ धावफलक. विनय 5 बॉल मध्ये 4 रन्स, 31 धावा झाले. दाजी नाईक 3 बॉल मध्ये 1 रन आणि 4 ओव्हरचे इनिंग्स घुसलो लांडगो आणि बियान मेलो पांडगो. आबाळ मायाचे षटकार.
57. तिरवडे गावचे सुपुत्र गणेशजी गावडे जे आमच्या आभाळमाया ग्रुपचे रक्तदाते सदस्य असत. गावडे साहेब तुमका विनंती असा मान्यवर कक्षात येऊन तुम्ही स्थानापन्न होता. मी आधीच सांगितलेलं ह्याचं नाव फक्त विनय असा, बाकी विनयाचं आणि विनय या नावाच्या अर्थाचं ह्याचं काही मात्र संबंध नाही. अटॅक इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स या तत्वाचा वापर नेहमी करणारा खेळाडू विनय पावणोजी जे का पावली त्याची बॅट सलग 2 षटकारांनीशी. 43-43 संघाच्या कॅप्टनवर केलेले प्रहार असत. आणि ओमकार देऊळकरच्या समोर हे सलग 3रं षटकार. पहिल्या 2 बॉलवर षटकार बसल्यामुळे ओमकारने रागान बॉल टाकलो, पण रागान टाकलेल्या बॉलवर विनयने अति रागान षटकार खेचलो. मालवणी सांगायचा तर रागान केला रायता आणि दुश्मना गावला आयता. आभाळमाया ग्रुप 6 तीन ओव्हरी सरले आणि रन झाले 49. परत मनीष प्रोजेक्टेड स्कोर 66. ज्यावेळी दाजी नाईक मैदानावर असताना त्या प्रत्येक वेळी दाजी नाईक मेन हिरोच्या भूमिकेत असता, पण यावेळी विनय पावणोजी मेन हिरोच्या भूमिकेत होतो 3ऱ्या ओव्हरीत आणि दाजी नाईक साईड हिरोच्या भूमिकेत. पण आता ओव्हर बदलली, शेवटचे 6 बॉल आणि या 6 बॉलच्या शेवटच्या खेळासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं बाहुबली स्ट्रायकर एंडवर दाजी नाईक तुझ्या प्रत्येक षटकारासाठी राज सोनुर्लेकर आणि आनंद गावकर यांच्याकडून प्रत्येक चषकामध्ये सर दाजी नाईकाचे सगळे आयोजक फॅन बनले. काल चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी स्पर्धेत रत्नागिरी ज्यांनी गाजवली तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली आज ज्याचा वाढदिवस आभाळमाया ग्रुपने आभाळमाया चषकात साजरा केलो. तर दाजीसाठी कोलवा टप्प्याचा चेंडू त्यांनी फ्लिक केलो. मान्यवर कक्षाच्या दिशेने फक्त सिंगल मिळालो. 51 इनिंगचे शेवटचे 4 बॉल. महापुरुष देवली संघ सुद्धा तगडो संघ असा. यापूर्वीच्या मॅच मध्ये 50 धावांचा पाठलाग ब्राह्मणदेव सुकळवाड सारख्या तगड्या संघाविरुद्ध अगदी सहज केलेली ही टीम असा. आमचे मित्रवर्य देवली गावचे सरपंच श्याम वाक्कर यांच्या गावचो आणि प्रदीप देऊळकर यांच्या गावचो संघ आणि त्यामुळे अपेक्षा या टीम कडून सुद्धा नक्की असतले. 51-2 दाजी नाईक गराजलो बरासलो आणि त्यांनी लगावलो एक लांब लचक षटकार. 2 बॉल डॉट खेळल्यानंतर चेंडू सीमारेषा पार, बाप्पा पोकळो हिशोब मोकळो. 57 ऍक्शन रिप्ले बघा. दाजी चेंडू गावलो स्लॉट मध्ये आणि दाजीन पाठवलं समोरच्या प्लॉट मध्ये. त्यानंतर शॉर्ट पिच आखो टप्प्याचा बॉल होतो. बघूया डिसिजन या बॉलवरचो आवाज इलो की नाही इलो तर तो कसलो होतो. त्यापूर्वीची चेंडूचा टप्पो काय होतो, बाउन्सर होतो का, जर बाउन्सर होतो तर बॉल खेळताना दाजीची पावला काय होती. ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करून पंचांनी केलो घोषित निर्णय. दाजी नाईक बड्डे बॉय 1 षटकार मारून आनंद गावकर आणि राज सोनुर्लेकर यांच्या 500 रुपयांचा मानकरी ठरल्यानंतर दाजी माघारी परतलो. ऍक्शन रिप्ले बघूया. कदाचित जर बॉल सोडून दिलो असतो, बॅटला जर बॉल लागलो नसतो तर कदाचित काहीतरी वेगळा झाला असता. 2 फॉर दी ओव्हर पंचांचो इशारो सुद्धा इलो. धाव संख्या 57 आणि मैदानावर विशाल नाईक. ऍक्शन रिप्ले बघा. या मैदानावर या स्पर्धेसाठी आभाळमाया ग्रुपच्या आभाळमाया चषकामध्ये एका ओव्हरीमध्ये गोलंदाजाकडे 2 बाउन्सर टाकण्याची मुभा आणि त्यामुळे या ओव्हरमध्ये सचिन आचरेकरने या नियमाचा वापर केलो. 57-3 इनिंगचा शेवटचा बॉल इनर एज. विकेट किपिंग खूप सुंदर नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. डिसिजन पेंडिंग असा 1 रन पूर्ण झालं. दुसऱ्याचा प्रयत्न
आणि आता पंचांची खुणाईली नॉन स्ट्रायकर एंडवर पहिल्या रनसाठी रन आउट होतो की नाही बघूया डिसिजन तिसऱ्या पंचांचो तोपर्यंत आभाळमाया ग्रुप आयोजित आभाळमाया चषक 2026 रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माका समालोचनाची संधी दिल्याबद्दल आभाळमाया ग्रुपचे सर्व आमचे मित्रवर्य राकेश डगरे आणि या ग्रुपचे सगळे सदस्य या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतोय. अगदी थोड्याच वेळात पहिल्याच रन्सला आउट नॉन स्ट्रायकर एंडवर त्यामुळे या बॉलवर रन्स काय नोंद होऊचे नाही. इक्वेशन बदलला इनिंगची सांगता रिप्ले बघूया या बॉलचं खूप सुंदर कॅमेरा वर्क MS स्पोर्ट लाईव्ह वर मनीष पिसे आणि कॅमेरा वर्क अक्षय पांचाळचं कॉम्बिनेशन आणि नॉन स्ट्रायकर एंडवर बघा रनिंग गोईंग कलेक्शन खूप सुंदर सचिन करसून आणि यष्ट्यांच्या दिशेने अंडरआर्म केलेली फेकी आणि फलंदाज बाद OUT आउट. इनिंगची सांगता 57 आणि टार्गेट 58. अतिथी बांबूचे मालक आमचे मित्रवर्य संजयजी गावडे मनपूर्वक तुमचं स्वागत असा आभाळमाया ग्रुपच्या वतीने. आभाळमायाचे सुद्धा ते सदस्य असत सर मनपूर्वक स्वागत. एका सन्मानाकडे आपण वळूया. आभाळमाया ग्रुपच्या वतीने एक सन्मान संपन्न होतोय आणि हा सन्मान पेंडूर गावची एक सुकन्या प्रिया विलास पेंडुरकर हिचा सन्मान होतोय. प्रिया विलास पेंडुरकर पेंडूर गावची सुकन्या प्रिया विलास तेंडुलकर इस्रो उत्तुंग तेज बाल वैज्ञानिक लेखी आणि तोंडी या दोन्ही स्पर्धांमध्ये संपूर्ण भारतातून 20,000 पेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते. त्यातून 50 विद्यार्थ्यांची निवड केली आणि त्यातून इस्रो दौऱ्यासाठी 8व्या क्रमांकावर जिची निवड झाली अशी आमची सुकन्या प्रिया विलास पेंडुरकर हिचा आभाळमाया ग्रुपच्या वतीने आम्ही सन्मान करतोय. कुमारी प्रिया विलास पेंडुरकर इस्रो उत्तुंग तेज बाल वैज्ञानिक लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही स्पर्धांमध्ये 20,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांमधून शेवटच्या 50 विद्यार्थ्यांच्या निवड प्रक्रियेत आपण 8व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला आहात. आपली इस्रो दौऱ्यासाठी निवड झाली आहे. आपल्या या शैक्षणिक क्षेत्रातील प्रशंसनीय कार्याबद्दल आभाळमाया ग्रुप यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन आपणास सन्मानपूर्वक गौरविण्यात येत आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कुमारी प्रिया विलास पेंडुरकर आभाळमाया ग्रुपच्या वतीने हा सन्मान होतोय. आणि विशेष गोष्ट आहे परीक्षा जेव्हा डिक्लेअर झाली तेव्हा प्रियासाठी पेपर आले होते. बाकीच्या विद्यार्थ्यांनी या पेपरच्या झेरॉक्स काढल्या पण ह्या झेरॉक्स काढण्यासाठी सुद्धा प्रियाकडे पैसे नव्हते. पण प्रिया डगमगली नाही. हे सगळे पेपर प्रियाने आपल्या वहीच्या शेवटच्या पानांवर लिहून घेतले. झेरॉक्ससाठी पैसे नव्हते पण अभ्यास करण्यासाठी मात्र उमेद होती मनात इच्छा होती. आणि झेरॉक्ससाठी पैसे नसलेल्या मुलीने इस्रोच्या दौऱ्यामध्ये आपल्या नावाची चूक दाखवली. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया प्रिया विलास पेंडुरकर या आमच्या सुकन्येसाठी. आणि प्रियाच्या सन्मानासाठी आभाळमाया ग्रुपच्या वतीने शैक्षणिक किट रोख रुपये 5,000 आभाळमाया ग्रुपच्या वतीने तिला सन्मानपूर्वक वितरित केले जातात. तिचा सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा राकेश डगरे या स्पर्धेत मला समालोचनाची संधी दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतोय. लाजरी ग्रुपचा मान्सून महोत्सव त्याचाच दुसरा दिवस आणि त्यामुळे या स्पर्धेत मी थांबतोय. आपली रजा घेतोय. धन्यवाद. जय हिंद, जय मालवणी, जय मालवणी, जय थै मालवणी. मुख्य व्यासपीठावरती आम्ही सन्मान करत आहोत. अगदी मालवणी भाषा क्रिकेटच्या पटलावरती आणि म्हणी आणून अगदी सात समुद्रापार नेली ते सन्मानश्री बादल चौधरी त्यांचा आपण सन्मान करत आहोत. कारण मान्सून महोत्सव कुडासाठी ते रवाना होत आहेत आणि दरवर्षी या क्रिकेट स्पर्धेमध्ये ते
समालोचनासाठी येत असतात. त्याचबरोबर आभाळ मायाचं रक्तदान डोनेट शिबिर असतं त्यावेळी ते प्रामुख्याने उपस्थिती दाखवतात. तर त्यांचा सन्मान करूया. आणि दरवर्षी आभाळ मायासाठी व्हिडिओ बनवून देतात. आभाळ मायाचं मुख्य व्यासपीठावरती आम्ही सन्मान करत आहोत श्री बादलजी चौधरी यांचा. श्री अर्जुन चिंदरकर आणि श्री नाईक सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. बादलजी चौधरी, आपण असेच समालोचनामध्ये मोठे व्हावे आणि मोठमोठ्या स्पर्धा आपल्या आवाजाने आपण गाजवाव्या यात सदिच्छा असतील आभाळमाया ग्रुपच्या वतीने. आणि जाऊया उपांत्य फेरीच्या दुसऱ्या डावाकडे. आवाज ऐकूया महाराष्ट्रातील आघाडीचे समालोचक वरडगावचे सुपुत्र नितीन आळवे सर यांचा आवाज. बबल नाईकला तुम्ही बघताय त्या इनसाइड एज चांगला प्रयत्न केला होता बड्डे बॉयनी. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ज्यांची चर्चा झाली असते मालवणीचे कॉमेंटरी बादशाह किंग मेकर माझे परम मित्र सन्मान्य बादल चौधरी सर. येस, तुमच्या पुढच्या कार्यक्रमासाठी आभाळमाया ग्रुपकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व्यासपीठावर मी अर्जुन दादांना बघतोय. नांदोस प्रीमियर लीगला माझी भेट झाली होती अर्जुन दादांशी. राजन मानगावकर ज्येष्ठ व्यक्तिमत्व वराडगाव आणि बांबू हॉटेल यांच्या मालकांबद्दल तर मी सांगेन तुम्हाला संपूर्ण इतिहास. वेलकम ऑल जे प्रमुख पाहुणेकडे आलेले आहेत. मात्र चला मॅच कडे इकडे वळूया आता. मात्र बघा, कारण थोडस वाटलं फलंदाजाला काहीतरी डाऊट मला वाटतं होता, त्याच्यामुळे त्यांनी थोडस अपील केलं होतं अंपायरकडे. नाव आहे आभाळ माया. आता मात्र बघा, पुन्हा एकदा चांगला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बाईचा तिकडे इशारा देत आहेत. धन्यवाद. या धावणे संघाची पुढे धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 6. आज हॅलो हॅलो या अगोदर नक्कीच एक्झिबिशन मॅच तुम्ही बघितली. मी सगळ्यात म्हणजे कौतुक करेन का आता पण आपण जर किराणा मालच्या दुकानात गेलो तर त्याला सांगतो आम्हाला जुने तांदूळ पाहिजे. म्हणतात जुना चावल, ओल्ड इज गोल्ड. त्याच्यामध्ये रिजवान शेख यांना जेव्हा मी बघितलं किपिंग करताना पुन्हा एकदा मला आठवण झाली. 25-30 वर्षाची रिजवान शेख. आज प्रिया पेंडुलकर, मी तर म्हणेन सिंधुदुर्गची ही रणरागिणी आणि वाघिणी आहे. मूर्ती लहान पण प्रियाची कीर्ती आहे महान, असं म्हणायला हरकत नाही. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धावसंख्या ती म्हणजे 6. शॉट आपला चेंडू होता, पुलअप करायचा होता. सिल्ली मिड ऑफला तिकडे चेंडू जातोय मित्रांनो. खेळायचा होता शिवडावला, चेंडू गेला सावडावला. साई रत्न कट्टा आणि जय हनुमान कट्टा. चला, आय विल इन्व्हाइट टू कॅप्टन प्लीज टॉस साठी तुम्ही इकडे या, कारण आज ग्रँड फिनाले आहे. हा 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 त्रिफळाची फर्निचर उद्ध्वस्त करून टाकले. कारण या गोलंदाजाला जर तुम्ही फर्निचर दाखवाल तर तो तेच कार्य करतो, कारण त्याच्याकडे वेग बघा, अतिशय चांगला वेग आहे. धावसंख्या ती म्हणजे 7. 7 समुद्रापार प्रियाचं नाव झालेलं आहे. ही आहे आमच्या सिंधुदुर्गाची मूर्ती लहान कीर्तिमान रणरागिणी आणि वाघिणी. सन्माननीय योगेश, हॅलो 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 सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक योगेश कामतेकर साहेबांचं आगमन इकडे झालेलं आहे. तर प्लीज मी विनंती आहे, कारण महाराष्ट्राची परंपरा आहे आणि खास करून आभाळमाया यांची सुद्धा परंपरा आहे, अतिथी देव भव. तर प्लीज दादा तुम्ही व्यासपीठावर या. हॅलो 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 ओमकार आणि अरविंदला तुम्ही बघताय. तर विशाल, ज्याची कामगिरी नेहमी विशाल असते, विशालला बघून मला आठवलं वसीम अक्रम. कट टू कट आणि इन स्विंग आउट स्विंग ही क्वालिटी विशालकडे आहे. येस, नॉन स्ट्राईकला कोण आहे मित्रांनो? स्ट्राईकला आहे आर्यन वॉकर, श्याम वॉकर यांचे चिरंजीव आहेत मित्रांनो.
लेदर क्रिकेटमध्ये गोवा कर्नाटक इकडे जाऊन आर्यननी जे नाव केलेलं आहे मित्रांनो, अतिथी बांबूचे सर्व मालक सन्मान्य संजय दादा, तुमच्या हस्ते इकडे आपण टॉस करूया. अतिथी बांबू हॉटेल बद्दल काय बोलू मित्रांनो, शब्द नाहीत माझ्याकडे. शॉट ऑफ चेंडू होता, पुन्हा एकदा पुल अप करायचा होता. किती वेग आहे, 142 चा स्पीड तुम्ही बघितला. या टप्प्याचा विशाल कामगिरी करतोय. चला टू कॅप्टन, टॉस साठी या, हात जोडून नम्र विनंती आहे. धावसंख्या ती म्हणजे 8. सन्मान्य संदीप सरमळकर यांना सुद्धा विनंती आहे का प्लीज तुम्ही आमच्या या कक्षामध्ये या. बघा 2 कॅप्टन तुम्ही बघतायत, बांबू हॉटेलचे तुम्ही मालक बघतायत. संघर्षानंतर मेहनतीनंतर मोठं स्वप्न, साईरत्न कट्टा टॉस जिंकलेला आहे आणि त्यांचा निर्णय कळवा प्लीज. आता बघा पुन्हा एकदा खडे खेळण्याचा तिकडे प्रयत्न करतोय तो म्हणजे आर्यन. बघा लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट आणि रबर क्रिकेट याच्यामध्ये इट इज अ बिग डिफरंट, मी नेहमी सांगितलेलं आहे. मात्र मी आर्यनचं कौतुक करेन लेदर क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा बघा, कारण आता बॅट अँड पॅड यांचा संपर्क तिकडे येतोय. डीप लॉंग ऑनला एक प्रोटेक्शन तुम्ही बघत आहात आणि धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 9. सिंधुदुर्ग म्हटला, मालवण जर म्हटला तर मग एकाच हॉटेलचं नाव समोर येतं, बांबू हॉटेल. संघर्षातून निर्मिती केली दादानी, मेहनत केली. आता बघा पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, मात्र स्क्वेअर लेग अंपायरने तिथे सांगितलंय वाईटचा इशारा सांगतायत. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या ती म्हणजे 10 कदम. कोण होगा बाजीराव सिंगम, इतर वेळ सांगेल मित्रांनो. पुन्हा एकदा बघा त्याच, कारण तुमच्याकडे जर पदलालित्य नाही आहे, तुमच्याकडे फुटवर्क नाही आहे, त्याच्यामध्ये रबर बॉल आहे, त्याच्यामध्ये पाणी विकेटवर आहे, तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे फुटवर्क. तर चेंडू बॅटवर कधीच येणार नाही. पुन्हा एकदा बघा, मी सन्मान्य भूषण पिसे दादांना, कारण आभाळमाया म्हटलं तर रक्तदाते भूषण दादांचं नाव अग्रेसर असतं नेहमी. तर दादा प्लीज तुम्ही इकडे या. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू बघायचा आहे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि बघा हा चेंडू आउट ऑफ पार तिकडे जातोय, कारण 2 खेळाडू समोरासमोर तिकडे आले होते. एका साईडने आली म्हणतात ना सई तामणकर, दुसऱ्या साईडने आली किमी काटकर आणि मधून निघून गेला रमेश भाटकर. प्रफुल्ल तुम्ही बघतात गोलंदाजी मार्कवर. ओमकार आणि आर्यन. पहिला चेंडू अंपायरने नो बॉल दिलेला आहे. धावसंख्या ती म्हणजे 15. 9 चेंडू फेस केले. ओमकार खेळतोय 7 धावसंख्येवर, आर्यन खेळतोय वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. 7 चेंडू मध्ये 43 धावा. क्या बात आहे. याला काय म्हणतात, बुम बुम बुमरा यॉर्कर म्हणतात. मित्रांनो रस्त्यावर चालायचं असेल तर गरजेचं आहे स्कूटर, जगायचं असेल तर चांगलं वॉटर आणि विकेट घ्यायचं असेल तर यॉर्कर चेंडूचा वापर करावा लागतो. आता इकडे करायच्यात 6 चेंडू मध्ये 42 धावा. डी.वाय. पाटीलचा एक सामना मला आठवतोय, हार्दिक पांड्या समोर होता. 6 मध्ये 42 धावा करायच्या होत्या आणि हार्दिक पांड्यानी विश्व रेकॉर्ड केला होता. एक स्टेट लेवलची मॅच होती, 42 धावा केल्या होत्या. तो इतिहास आज घडणार का इकडे बघायचंय. आयुष्यामध्ये म्हणतात ना, फुलांमध्ये फुलं बघितली पण गुलाबासारखं कोण नाही, सुगंध देणारी झाडं बघितली पण चंदनासारखं कोण नाही. दादा एकच सांगेन, आयुष्यामध्ये मी हॉटेल भरपूर बघितले पण बांबू हॉटेल सारखं दुसरं कोणी नाही. यस, कारण त्याच नावाने ते फेमस आहे. अतिथी बांबू. खरोखर मालवणला गेलात तर असा कोण मला वाटतं पर्यटक नसेल जो 3 तास उभा राहील, पण अतिथी बांबूचं जेवण जेवणार म्हणजे जेवणार. धावसंख्या ती म्हणजे 17. धीर आहे, दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही.
डाव्या हातामध्ये कॅच पकडला. माझ्याकडून 1,000 रुपये सकाळपासून मी सांगितलेले आहेत. समोर युट्यूबचा जो कॅमेरामॅन आहे तिकडे चेंडू गेला तरी सुद्धा 1,000 रुपये माझ्याकडून मिळवा. आता मात्र बघा पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूप बाहेर चेंडू आहे. पुन्हा एकदा अंपायर सांगतायत का हा वाईट चेंडू आहे. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 24. इतकं सोपं काम नाही. पुन्हा एकदा बघा चेंडू तिथे डॉट जातो. या अभळमाया ग्रुप तुम्ही बघताय तर पावसाळी रबर क्रिकेट स्पर्धा. साईरत्न कट्टा तुमचा निर्णय कळवा ना प्लीज. थोडासा उशीर झाला असं म्हणायला हरकत नाही. अशी सुरुवात बघा ज्या वेळेला तुमच्याकडे टार्गेट किती आहे त्यावेळेला कॅप्टननी सांगितलं पाहिजे आणि गेम प्लॅन केला पाहिजे का प्रत्येक षटकामध्ये आपल्याला किती धावा करायच्या आहेत. गेम प्लॅन जर म्हटलं हिंदी स्वराज्याच्या भाषेमध्ये म्हटलं तर गनिमी कावा तो स्पेशल असला पाहिजे. बघा मी सांगितलं नाही सुरुवात किती लेट झाली. देर आहे दुरुस्त आहे. आणखीन एक षटकार बघायला मिळतोय आणि या षटकारानं संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 34. आता एक चेंडू शिल्लक आहे आणि 24 धावा करायच्या आहेत मित्रांनो. 1800 दशकामधला एक सामना एक चेंडू मध्ये 286 धावा झाल्या होत्या. इथे 24 करायच्या आहेत पण त्या झाल्या नाही. विजयी संघाचे अभिनंदन. आता बघा कारण आम्हाला प्रेझेंटेशन लवकर उरकायचं आहे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही टाइमपास करू नका. वेळेला प्राधान्य द्या आणि लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये येण्याचं प्लीज तुम्ही लवकरात लवकर या. आज